पण सचिन भाऊ, नव्या काळाची आव्हानं स्वीकारण्यासाठी सरकारच्या उद्योगाच्या दृष्टीने काय योजना आहेत, कसं तुम्ही पुढे जाणार आहात? एक गोष्ट आपल्याला नक्कीच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की राज्याचा कुठचाही प्रगतिशील असलेल्या राज्याचा मेन एजेंडा काय असलं पाहिजे. मग तो औद्योगिक धोरणच्या माध्यमातून असलं पाहिजे, जसं इतरांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असलं पाहिजे. या पहिल्यांदा ही कन्सेप्शनल आम्ही मान्य केली की निश्चितपणे प्रत्येक सेक्टरमध्ये आम्ही पुढे यायलाच पाहिजे. परंतु जर आपल्याला GDP ग्रोथ करायचं असेल आणि त्यातून रोजगार जर उपलब्ध करायचा असेल तर निश्चितपणे उद्योग क्षेत्रामध्ये आपण जोपर्यंत काही करेक्शन आणणार नाही तोपर्यंत हे होऊ शकणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटते हा नवीन औद्योगिक धोरण आपण आणण्याचं काम केलं. आज अनेक वेळा इतर राज्यांची चर्चा होते, त्याची तुलना आपल्यावर होते, परंतु मला असं वाटते की महाराष्ट्र आता त्याच्या पलीकडे गेलेलं आहे. आता आपली राज्याची तुलना होणं गरजेची नाही, तर आपली तुलना ही इतर देशांमध्ये जे येणारे जे उद्योग आहेत ते आपल्याकडे कसे येत आहेत, कशा प्रकारे येत आहेत, त्या दृष्टिकोनातून आपण राहायला पाहिजे. आणि म्हणून 21व्या शतकामध्ये आपण त्या लेवलपर्यंत पोचतोय का हे बघण्याचा दृष्टिकोन आम्ही या निमित्ताने करण्याचा नियोजित केलेला आहे. अगोदरच जसं अनेकांनी उल्लेख केल्याप्रमाणे की आपला राज्य हा एकमेव राज्य असं आहे की जो इन्फ्रास्ट्रक्चर बेस्ड MIDC तयार करण्याचं काम केलेलं आहे. इतर ठिकाणी आपण गेला तर ते जमीन देतात, तुम्हाला वीज किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला स्वतःहून आणावं लागतो, परंतु आपण इन्फ्रास्ट्रक्चर बेस्ड ठेवून हे MIDC निर्माण करण्याची आपण भूमिका आपण घेतली. पण एक आपल्याला सर्वांना लक्षात घ्यावं लागेल की जे हॉट ज्याला आपण म्हणतो डेस्टिनेशन्स आहेत ह्याच्या मागची जी भूमिका असते का ज्याला जी कनेक्टिव्हिटी म्हणजे त्याला रोड कनेक्टिव्हिटी असेल आणि त्याला सी कनेक्टिव्हिटी. आणि म्हणून जर पुणा, चाकण, रायगड या परिसरामध्ये इंडस्ट्री येण्याचं कारण यासाठीच होतं की मेजर जे MBPT असेल, JNPTची असेल किंवा जी कनेक्टिव्हिटी असते ती कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी त्यांना मिळण्याचं काम झालेलं आहे. इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स हा फक्त आता औरंगाबाद आणि मराठवाडा रिजन पुढे जात होता, तो आता आपण विदर्भामध्ये सेकंड इंडस्ट्रियल कॉरिडॉर आपण प्रपोज करण्याचं काम केलं. आणि थर्ड मुंबईपासून जी कनेक्टिव्हिटी जी थांबत होती त्याला आपण सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये आपण नेऊन जाण्याचं काम केलं. याचा अर्थ 3 सेक्टर्समध्ये हे इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स आपण निर्माण करण्याचं काम करतो. त्याची मूलभूत संकल्पना अशी आहे की आजूबाजूच्या 50 किलोमीटरच्या अंतरावरती जास्तीत जास्त त्या परिसरामध्ये इंडस्ट्रीज ग्रोथ व्हायला पाहिजे. अनेक वेळा काही चर्चा होते, मग विशेष करून नानो गाडीची चर्चा होते की तो एक प्रकल्प आपल्याकडनं गेला, परंतु ती प्रकल्प एक गेलं, पण त्या व्यतिरिक्त जे प्रकल्प येण्याची जी संख्या आहे ही जर आपण पाहिली असेल तर आज मेजर ऑटो क्लस्टर हे आपण आपल्या राज्यामध्ये आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो. चीनसारख्या कंपनीमध्ये फुटोनसारख्या कंपनी 2,500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आणि फर्दर त्यांना लँडच्या एक्सपान्शनची मागणी त्यांची आहे आणि ते 2,500-3 हजार कोटीच्या वरती अजून त्यांना इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम करायचं आहे. US बेस सारखी कंपनी, कॉर्निंग्स सारखी कंपनी जी ऑप्टिकल वायर्स किंवा ऑप्टिकल सेक्टर्समध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांनी तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं आणि संशोधन केलं आणि त्याचा मेजर प्लांट हे एशियामध्ये जे त्यांचा जो मेजर सेक्टर होता ते त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये त्याला डेस्टिनेशन म्हणून पाहण्याचं काम केलेलं आहे. एवढंच नाही तर ब्रिटनसारख्या कंपनी किंवा ब्रिटिश कंपनी ज्याला आपण म्हणतो बेकार्ड म्हणून सारखी कंपनी आहे, ती स्वतःहून आता आपल्या इकडे मोठ्या प्रमाणावरती उद्योग आणण्याचं काम. ह्याचा अर्थच असा आहे की आता इतर राज्यातले किती उद्योग आले त्यापेक्षा आपण इतर देशातले उद्योग आपल्याला कसे आणता येईल आणि त्याला मॅच असणारा आपलं इन्फ्रास्ट्रक्चर राहणार आहे की नाही, त्या इन्फ्रास्ट्रक्चर करणार आहे की नाही. ठीक आहे, थोडाफार इन्सेंटिव्हच्या बद्दल काही मुद्दे ऑटो क्लस्टर्समध्ये झाले, पण ती क्रेडिबिलिटी आपण मेंटेन ठेवल्यामुळे मेजर इंडस्ट्रीज हे आता आपल्या या राज्यामध्ये येऊ पाहत आहेत. सचिन भाऊ, तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या उद्योगाला जे राजकीय नेतृत्व मिळालं पाहिजे, जे गुजरातमध्ये मिळतं ते इथे मिळत नाहीये. तुमचं यावर काय उत्तर आहे? एक काळ तसं परिस्थिती होती, परंतु आता या नवीन औद्योगिक धोरणामध्ये या सर्व गोष्टी आपण स्पष्ट केल्या. विशेषतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन पहिल्यांदा जी जागतिक परिषद जी आहे ती आपण आपल्या राज्यामध्ये घडवण्याचं आपण काम केलं. 2 मोठे देशाचे पंतप्रधान देखील आपल्या इकडे येऊन भेट देऊन गेले आणि आपलं प्रेझेंटेशन आपण त्यांना देण्याची भूमिका घेतली. आणि आजचा एक व्यासपीठ पण तो त्याच्यातला एक भाग आपण निर्माण करण्याचं काम करतो. याला एक्झिबिशन सेंटरच्या बद्दल औरंगाबादमध्ये आपण देखील स्वतः आपण ती जागा देण्याचा प्रयत्न आपण करतोय. परंतु मी चंद्रकांतजींनी एवढंच सांगेन की ज्यावेळी BKCला पाहिजे असेल तर आमची निश्चितपणे सरकारची सवलत तुमच्यासाठी तरी राहील की जेणेकरून त्या एक्झिबिशनमध्ये कोणी जाता कामा आहे अशातल्या. कारण आपण त्यांच्याशी तशी अट केलेली आहे की जमीन आपण देत असताना त्याला ज्यावेळी शासनाची किंवा अशा काही एक्झिबिशन्स होतील जे उद्योग आणण्याच्या सेवाच्या माध्यमातून असेल किंवा प्रोजेक्शन आपल्या राज्याचा करत असेल तर त्यावेळी त्या सवलतीचा दर द्याल. जे आम्ही बघतोय की मोठी इंडस्ट्री आली परंतु जे छोटे छोटे उद्योगांना MIDC मध्ये जागा नसल्यामुळे ते मग कोणीतरी छोटीशी टपरी टाकतोय. मी त्याची तुलना MSME बरोबर करत नाही, परंतु एक उदाहरण म्हणून सांगतोय.
आणि मग ते रेग्युलरायझेशन होत नाही किंवा व्यवस्थित रीतीने होत नाही, तर मला असं वाटतं त्याला जोडूनच आपण करण्याची भूमिका घेतली आणि आपण 10% आपण ठेवलेलं. जिकडे इंडस्ट्रीजमध्ये जागा घेऊन ठेवलेल्या लोकांनी पण काहीच करत नाही, वर्षानुवर्ष ते जागा करतायत. त्यामध्ये 2 बदल आता आम्ही राज्य शासन म्हणून आणि विशेष करून MIDC म्हणून आम्ही घेण्याचं काम केलं. का एक, का तुम्हाला दिलेल्या मुदतीप्रमाणे जर तुम्ही जागा जर घेतली नसतील आणि केले नसतील, प्रोडक्शन काढलं नसेल, तर या पुढच्या काळामध्ये अशा सर्वांच्या जागा ताब्यात घेण्याची भूमिका आपण MIDCने आपण घेतलेली आहे आणि ते परत त्याला रिअलॉट किंबहुना त्याला न करता इतर उद्योगांना किंवा उद्योगपतींना किंवा लघु उद्योगांना ते उपलब्ध करून देण्याची भूमिका आपण घेतली आहे. दुसरा त्यामध्ये एक भूमिका अशी होती की एकदा जागा दिल्यानंतर प्रोडक्शन किती % यायला पाहिजे. अनेक वेळा आपला असा एक निर्णय होता की MIDCमध्ये की एकदा जागा घेतल्यानंतर 10% प्रोडक्शन तुम्ही आणलं पाहिजे आणि मग काही लोक शेड टाकायचे आणि कुठेतरी एक छोटी मशीन टाकायची आणि 10% प्रोडक्शन आहे म्हणून दाखवायचं. आता आम्ही तो बदल केलं. आता ॲक्च्युअल 20% प्रोडक्शन हे तुमचा या मुदत असलेल्या ज्या पिरियडमध्ये यायला पाहिजे, ते जर आलं नाही तर त्याला नोटीस देऊन आपण ती जमीन घेण्याची आपण भूमिका आपण करतो आणि अशातल्या 1300 लोकांवरती आपण अशा नोटिसेस बजावलेत आणि 300हून जास्त जमीन आपण आता ताब्यात घेण्याची प्रक्रिया 1-1.5 वर्षामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केला. लेबरच्या बाबतीत आपण सांगितलं की काही जाचक अटी आहेत जे आजच्या दृष्टिकोनातून इंडस्ट्रियल ग्रोथ तर एका बाजूला आहेत, परंतु जी इंडस्ट्रियल ग्रोथ पुढे थांबवते अशा बाबतीत नक्कीच आपण शासन म्हणून त्याचा विचार आपण करण्याचं काम करतो. अर्थात मिनिमम वेजेस किंवा हा देशाच्या स्तरावरचा विषय राज्यांनी वाढणारी जी महागाईचा दृष्टिकोन ठेवून तुम्हाला वाटते ती भूमिका घेण्याचं काम त्यांनी